नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठा आणि ओबीसी या दोनही समाजांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता चिघळतोय की काय अशी भीती वाटू लागली आणि याला कारण आहे दोनही समाजातल्या नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्य. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील यांनी वंजारा आणि बंजारे या दोनही समाजांच्या ओबीसीमधील आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे वंजारी समाज नाराज झाला. 2 सप्टेंबरच्या सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात अनेक ओबीसी संघटनांनी आता हायकोर्टात याचिका दाखल केल्यात. त्यावर राज्य सरकारला उत्तर द्यायचंय आणि दुसरीकडे या अध्यादेशाच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय. आझाद मैदानात ओबीसींच्या संघटनांनी काल आंदोलन केलं आणि आज नागपूरमध्ये अनेक ओबीसी संघटनांनी मोर्चा काढला. राज्यभरात ओबीसी संघटना अध्यादेशाला विरोध करतायत आणि हे सगळं होत असताना ओबीसींचे नेते मराठा नेत्यांवर टीका करतायत. लक्ष्मण हाके यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खालच्या शब्दांमध्ये टीका केली, तर विजय वडेट्टीवार यांनीही विखे पाटील आणि जरांगेंना लक्ष्य केले. नेत्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मराठा ओबीसी तणावामध्ये आणखी भर पडते की काय अशी भीती आहे. मुंबईत आंदोलन, नागपूरमध्ये मोर्चा, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निषेध. गेल्या 2-3 दिवसातली ही राज्यभरातली दृश्य. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या ओबीसी संघटनांची. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं एक अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार हैदराबाद गॅझेट लागू करून मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याची पद्धत आणखी गतिमान करण्यात आली. याला ओबीसी समाजाचा विरोध आहे. पण हा विरोध व्यक्त करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी टोकाची भाषा वापरली. महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपवणारा 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन जोपर्यंत रद्द होणार नाही, की जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन हा संविधान विरोधी आहे, आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणारा आहे, जो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं अवमूल्यन करणारा आहे, जो लोकनियुक्त सरकारनं घेतलेला आहे, या धोरणाच्या विरोधामध्ये, या च्या विरोधामध्ये हा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधल्या ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना मी रस्त्यावर उतरवणार. आणि इथल्या राज्यकर्त्यांना जर मतपेटीची भाषा समजत असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही शेवटी जनतेच्या दरबारात जाणार. आज नागपूरच्या ओबीसी मोर्चात सहभागी झालेले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनाच लक्ष्य केलं. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली, परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे. म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ, होश में आओ, नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आहे. सरकारच्या अध्यादेशाबाबत छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली आहे त्यानं अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पण छगन भुजबळांनी अध्यादेशाला असलेला आपला विरोध कायम ठेवलाय. EWS जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल गुजरातमध्ये, पुढे जाट वगैरे यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं. आम्ही विरोध केला नाही. मराठा समाजाला 3 वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले. प्रत्येक वेळा आम्ही पाठिंबा, आम्ही तो कुठे विरोध केला. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या, इथेच सगळी गर्दी खूप आहे आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही, आमचाही फायदा नाही. ओबीसी नेत्यांच्या या विरोधाला मराठा आंदोलक योगेश केदार यांनी उत्तर दिले. मंत्रालयातील काही मंत्र्यांच्या ताकड्या तुकड्यावर जगणारा आणि भुजबळ साहेबांनी घरातून लाथ मारून हाकलून लावलेला श्वान लक्ष्मण हाके, ह्या लक्ष्मण हाकेंना वाढवला भुजबळांनी, मोठा केला पोसला भुजबळांनी आणि तो त्यांच्याच पोरावर भुकायला लागला. म्हणून भुजबळांनी, माळी समाजानं आणि वंजारी समाजाने सुद्धा काही लोकांनी असं लाता घालून ज्याला बाहेर काढलाय तो लक्ष्मण हाके राधाकृष्ण विखे पाटलांना म्हणतोय महामूर्ख म्हणतो. शिंदे समिती नेमणं, त्या समितीच्या अहवालानुसार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणं, याबाबत ओबीसी समाजानं खूप मोठा विरोध केला नाही. पण मराठा समाजाच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर
सरकारनं जो अध्यादेश काढला त्यानंतर मात्र मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आता टोकाला जाण्याची चिन्ह दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। तर गेले 2-3 दिवस मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष राज्यामध्ये आणखी चिघळताना दिसतो आणि यामध्ये भर पडते ती नेत्यांच्या वक्तव्यांची। आता याचा सगळ्याचा पुढचा अंक नेमका काय असणार आहे हाही प्रश्न उपस्थित होतोय आणि ओबीसींनी या संदर्भात आपली जी ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ओबीसी संघटना आंदोलन करतात। याच संदर्भात आज बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे आणि मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे, हेही या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। सुरुवातीला नवनाथ वाघमारे तुमच्याकडे येते। या प्रश्नावर अनेकदा चर्चा होतीये, या प्रश्नाबद्दल अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत। मुद्दा असा आहे की जर शिंदे समितीने कुणबी प्रमाणपत्र द्यायला मंजुरी दिली होती, शिंदे समितीनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही झालं होतं, तर मग 2 सप्टेंबरच्या GR नंतरच ओबीसींनी इतकं आक्रमक होण्याचं कारण काय आहे? खरं तर शिंदे समितीने जे गेल्या 2 वर्षामध्ये 57-58 लाख बोगस नोंदी मार्फत म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्रास हाताने खडाकडून मराठा नावाच्या पाठीमागं कूल यायचं किंवा मराठा नावाच्या समोर कूल यायचं म्हणजे किंवा कुणबी यायचं असं हाताने खाडाखोड करून आणि महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून महसूल अधिकाऱ्यांना पैशाचा आमिष दाखवून असे म्हणजे 57-58 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम केलं आणि त्यातून आता काय झालं, हे जो हैदराबाद गॅझेटियरचा जो GR काढला 2 सप्टेंबरचा, मग आता अशी परिस्थिती की एखाद्याचं कुणाचं जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याच्या पूर्ण रक्ताची नात्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं, मग तो नसला बी रक्ताचा आडनाव आणि आता काय झालं याच्यामध्ये ग्राम समिती नेमण्यात आली ज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक ह्या लोकांना ते अधिकार दिलेत। आता हे जे मराठवाड्यातील जे प्रस्थापित मंडळी आजपर्यंत फार तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना दबाव टाकून त्यांना पाहिजे हवं तसं ते करून घेणारे लोक आहेत। मग आता जर तुम्ही तलाठी, कृषी सहाय्यक आणि हे तर निव्वळ खिशातले लोक आहेत, हे गावगाड्यात येऊन त्याला लोकांना भेटावं लागतं, लोकांशी संपर्क ठेवावा लागतो, त्या लोकांना मारहाण करून जसं पाहिजे तसं ते लिहून घेते शपथपत्रा आधारे आणि कुठतरी 100 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि त्यांचा अहवाल घ्यायचा आणि त्यानंतर त्यांना सर्रास कुणबी प्रमाणपत्र म्हणजे जिथं एखाद्या गावात जर 10 कुणबी प्रमाणपत्र असेल तर तिथे 100 व्हायला वेळ लागणार नाही, 100 असले तर 1000 व्हायला वेळ लागणार नाही। यापूर्वी 2 वर्षातच जे संपत आलंय, मग पुन्हा राहिलं साहिलं जर ओबीसीची हत्याच होत असेल आणि ओबीसीचं पूर्ण राजकीय अस्तित्व खरं तर मराठा समाजाला म्हणजे कुणबीतून नोंद आरक्षणाची गरजच नाही ना, त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाची त्यांची पूर्वीपासून मागणी होती, परंतु त्यांनी नंतर मागण्या बदलत गेले आणि कुठतरी ओबीसीतूनच आम्हाला पाहिजे, कुणबीतूनच पाहिजे। म्हणजे यांनी सगळ्यांनी ठरवलंय, जे प्रस्थापित मंडळी सर्वच आता अजित पवार असतील, शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि त्यांच्या सर्व पक्षातील आमदार खासदार असतील, यांनी सगळ्यांनी ठरवलं की मायक्रो ओबीसी नेस्तनाबूत करायचा, ओबीसी नेस्तनाबूत करायचा। म्हणजे ओबीसीचा एखादा ग्रामपंचायत सदस्य एखाद्या गावगाड्यात होत असेल, तो ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सरपंच तर नाहीच पण ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही, पंचायत समिती मेंबर नाही, जिल्हा परिषद मेंबर नाही, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष ह्या पदापासून ओबीसींना दूर ठेवायचे। आणि खरं तर मराठा समाजाला हा गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापित समाज आहे, गेल्या अनेक वर्षापासून यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, आमदार यांचेच जास्त आहेत, आजपर्यंत 29 मुख्यमंत्र्यांपैकी 23-24 मुख्यमंत्री सुद्धा यांचेच झालेत। मग याला राजकीय आरक्षणाची गरज काय? आम्ही कधी विरोध केला यांच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला? आम्ही शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध करत नाहीत, आज सुद्धा आमचा पाठिंबा आहे, परंतु तुम्ही आमच्या ओबीसी मध्ये घुसून आणि बोगस मार्गे जर घुसून ओबीसींची हत्या करत असाल, ओबीसींचं राजकीय हत्या करत असाल, ओबीसींना राजकारणातून हद्दपार करण्याचा जर डाव असेल तर नक्कीच आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्यासाठीच आम्ही ताकदीनं रस्त्यावर उतरलेलो आम्ही जोपर्यंत पण आता नवनाथजी आता मला आणखीन एका प्रश्नाचं उत्तर हवंय तुमच्याकडनं। तुम्ही असं म्हणालात की एकाचं 10 आणि 10चे 1000 प्रमाणपत्र व्हायला वेळ लागणार नाही, पण अशी तर प्रमाणपत्र देता येणार नाहीत, कारण प्रमाणपत्र नुसती देऊन होत नाही, त्याची जात पडताळणी पण व्हायला लागते त्या प्रमाणपत्रांची। मग पडताळणीच्या टप्प्यावर ही प्रमाणपत्र कशी टिकणार? पैसे फेकून सगळ्या गोष्टी पैसे देऊन अधिकाऱ्यांना आम्हीच दाखवून काल औसा विभागामध्ये औसा तालुक्यामध्ये महसूल अधिकाऱ्याला कोणीतरी पैसे देऊन एका दिवसात कुठं प्रमाणपत्र निघत असतं का? एका दिवसात कुणबीचं प्रमाणपत्र त्यांनी काढलं, सकाळी त्यांनी अर्ज केला, संध्याकाळी त्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र पडलं। म्हणजे नक्कीच याच्यामध्ये पैशाचा अतिशय मोठा गैरव्यवहार होतोय आणि पैशाच्या जीवावर कुणबी प्रमाणपत्र निघून येणाऱ्या काळात त्याची व्हॅलिडिटी सुद्धा करून घेतील आणि ओबीसीचं पूर्ण अस्तित्व संपवण्याचा डाव आहे। यामध्ये फक्त जरांगे निमित्त मात्र आहेत, जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत
आणि खरं तर या उद्धव ठाकरे गटातील आमदार खासदार पण नवनाथजी या असं सगळ्या कसं होईल ना, लोकांचा कारण अशा प्रकारे जर व्हॅलिडिटी करायची असेल तर एखाद दुसऱ्या प्रमाणपत्राची, लाखो प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी अशी थोडी होणार आहे. असं कसं आपल्याला म्हणता येईल की फक्त पैसे देऊन व्हॅलिडिटी करता येईल म्हणून? व्हॅलिडिटी झालेले आहेत, कारण की हा कुठंतरी दबाव प्रस्थापित समाज, आमदार यांचे, खासदार यांचे, मंत्री यांचे, आणि हे जिल्हाधिकाऱ्यावर दबाव टाकू शकतात, तहसीलदारावर दबाव टाकू शकतात. त्यामुळं याला पाहिजे तसं हे घडून आणतात, पाहिजे तसं याला करून घेता येतं. आज यांनी एवढं महाराष्ट्र जाळपोळ केली, महाराष्ट्रामध्ये हायदोस घातला, यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची गाडी जाळली, अक्षरशः जरांगेच्या राईट हँड जरांगेच्या जवळ दररोज भेटणारा मी 100 फोटो दाखवू शकतो, जरांगेचे 100 व्हिडिओ जरांगे सोबतचे दाखवू शकतो. जर 1 तासात जामीन होऊन येत असेल, यांचा दबाव गृह विभागावर दबाव आहे, यांचा न्यायालयावर सुद्धा दबाव आहे, कारण की हे झुंडीनं आणि अक्षरशः न्यायालय सुद्धा याला घाबरतं, कारण की न्यायालयाला निवृत्त झाल्याच्या नंतर सिक्युरिटी नसती. न्यायालयाला वाटतं यांच्या पण असं कसं होईल ना नवनाथजी, फक्त एवढ्या याच्यावर तर मान्य करता येणार नाही ना की दबाव टाकून जात पडताळणीची सगळी प्रक्रिया पूर्ण होते. असं म्हटलं तर सगळं राज्य, मग असं म्हटल्यानंतर ओबीसींना जे काय दिलेलं आहे आतापर्यंतचं आरक्षण, ते काय दबावापोटी दिलेलं आहे असं म्हणता येईल का? ओबीसींनी काय दबाव टाकला का? ओबीसींना न्यायालयाने आणि मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण मिळालेले. ओबीसीने दबाव टाकण्याचा प्रश्न आहे. ओबीसी कुणाला दबाव टाकेल? ओबीसीचे किती आमदार आहेत, ओबीसीचे किती खासदार आहेत, किती मंत्री आहेत, आणि कोण मंत्री आमच्यासाठी बोलतं? इथं जरांगे पाटलांना आंतरवाली सराटीत येऊन राधाकृष्ण विखे येऊन भेटतात, आणि खरं तर मंत्रिमंडळात काय चर्चा झाली मराठा समाजाविषयी, ओबीसी विषयी, ते घर का भेदी लंकाट आहे. अशी परिस्थिती राधाकृष्ण विखे पाटील येऊन गुप्तगू काय ठरलं ते येऊन जरांगेच्या कानात येऊन सांगतात. आणि खरं तर अतिशय ते वाद लावण्याचं काम विखे पाटलांनी चाललंय. विखे पाटलांनी आंतरवाली सराटीत येऊन घेण्याची काय गरज आहे? गेल्या वेळेस आम्ही उपोषण केलं, आमच्या उपोषणाला एकही मंत्री येत नव्हता, त्यांच्या उपोषणाला अनेक मंत्री येऊन भेटतात. उपोषण सुरू नसलं तरी ते आंतरवाली सराटीत येऊन भेटतात. यांचा दबाव आहे ना, याला मंत्र्याला फिरू देणार नाही, मंत्र्याला मारू हाणू, आमदाराला मारू हाणू, अशा धमक्या सर्रास देतात. यांचे समर्थक सुद्धा दादागिरीची भाषा बोलतात. आज भुजबळ साहेब बीडमध्ये 17 तारखेला मेळावा घेतात, बीडमध्ये सुद्धा धमकावल्या, तुम्ही मंत्रीपद तुम्ही मंत्री असून कसं काय तिथं सभा घेताय? मग मंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटील आंतरवाली सराटीला कसं काय येऊ शकता? हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. त्यामुळं हे दबावाचं राजकारण आहे. दबावाच्या पोटी हे सर्व यंत्रणा, खरं तर मंत्रिमंडळाला सुद्धा हे दबाव टाकायला लागले. प्रशासन तर सामान्य विषय, पण प्रशासनातील मंत्र्यांना दबाव टाकल्याच्या नंतर प्रशासन मंत्र्यांनी आदेश दिल्याच्या नंतर प्रशासन सुद्धा हतबल होतं, आणि जसं पाहिजे तसं लिहून द्यायला तयार होतं, जसे पाहिजे तसे प्रमाणपत्र. अनेक घोटाळेबाज आता विषय सगळ्या गोष्टी, कारण की हा येणाऱ्या काळात जर याची श्वेतपत्रिका काढली ना, तर याचा अतिशय मोठा घोटाळा निघेल. याच्यात अनेक अधिकारी घरी जातील, अनेक ज्यांनी प्रमाणपत्र काढले याला सुद्धा कारावास होईल. परंतु याची श्वेतपत्रिका निघली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे. बरं, श्वेतपत्रिकेचा मुद्दा तुमचा आपण पुढे घेऊन जाऊयात. गंगाधर काळकुटेजी, प्रश्न असा आहे की मराठ्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर मराठे कुणबींना सर्टिफिकेट देण्याचा निर्णय झाला. ती प्रक्रिया अधिक जलद करण्यात आली. आता मुद्दा असा आहे की ही प्रक्रिया जलद करण्यात आल्यानंतर दिली गेलेली जी सर्टिफिकेट्स आहेत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. 2 सप्टेंबरच्या GR नंतर जी सर्टिफिकेट दिली जात आहेत त्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. व्हावी का या सगळ्या प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका? नक्की काढा ना, श्वेतपत्रिका काढा. जे चुकीचं असेल त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करा. आम्ही म्हणणार नाही कारवाई करू नका. आम्ही न्यायानं आणि कायद्याचं चालणारी माणसं आहेत, आणि मराठा समाजाला जाणून बुजून हे बदनाम करतायत. इथं असणारे वाघमारे जे आहेत ना, त्यांनी आपलं मागचं वक्तव्य आठवावं. एका सभेत बीडच्या निजामाच्या अवलादी म्हटलं ह्यांनी मराठ्याला. हाके नावाचे ग्रस्त आहेत, ते डायरेक्ट आमच्या महिलाबद्दल बोलतात. तसं मनोजदादांनी कुठल्या जातीबद्दल किंवा मराठा समाजाने कुठल्या जातीला आरक्षणाला विरोध नाही केला. 1994ला पवार साहेबांनी मराठ्याच्या हक्काचं 16% आरक्षण ह्यांना दिलं. त्याच्याही अगोदर राजर्षी शाहू महाराज मराठा समाजाचे जे त्यांनी सुद्धा आरक्षण ओबीसीला दिलं, सगळ्या जातीला दिलं, त्यात मराठ्यांना दिलं. परंतु पवार साहेबांनी 94च्या GR मराठ्यांच्या हक्काचं सुद्धा यांना आरक्षण दिलं. परंतु मराठा समाज लोकसंख्येनं मोठा असल्यामुळं या राज्यातला मोठा भाऊ म्हणून आम्ही आमच्या बांधवाला दिलेलं, आम्ही कधी वाईट बोललो नाही, त्यांच्या आरक्षणाबद्दल कधी चुकीचं म्हणलो नाही. आमचं आरक्षण ते घेत होते, एवढे दिवस खात होते. मनोजदादाच्या भाषेत बोलायचं तर तरी आम्ही कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. मागच्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सरकारनं आम्हाला 16% आरक्षण 50% वरचं गेलं.
आणि त्यात राजकीय आरक्षण नव्हतं ताई. हा मुद्दा आपण गांभीर्यानं घ्या, अतिशय महत्वपूर्ण मुद्दा आहे. त्यावेळेस आम्ही 16% कुठल्या ओबीसीला धक्का लागत नव्हता, कुठल्या ओबीसीच्या आरक्षणाला काही फरक पडत नव्हता. परंतु इथं असलेले वाघमारे नाही, परंतु हाके सोबत असलेले ससाने आणि ते ढोले पाटील म्हणून आहेत, ते दोघं आणि आणखी काही लोकांनी माननीय सुप्रीम कोर्टात हे आरक्षण घालवलं आणि त्यांचा जाहीर सत्कार इंदापूरच्या सभेत छगनराव भुजबळ आणि जे शेंडगे साहेब आहेत त्या दोघांनी केला. मराठा समाजाचं 50%च्या वरचं आरक्षण असल्यानं त्यांनी घालवलं म्हणून सत्कार केला. याच्यावरून यांची मानसिकता ही दिसते की कसंही झालं तरी मराठा समाजाला विरोधच करायचा. पण असं आहे गंगाधरजी, असं आहे की ठीक आहे की तुम्हाला ते सत्कार केल्याचा मुद्दा कदाचित आवडला नसेल हे मान्य आहे, पण त्यांनी विरोध केला असं कसं म्हणता येईल? जरी त्यांनी विरोध केला तर न्यायालयाचा निर्णय, म्हणजे कुणीही सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाऊच नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मग जावा ना, परंतु त्यांचा काय लॉस होत होता त्यांनी सांगावं. त्यांचे प्रतिनिधी वाघमारे येतात त्यांनी सांगावं त्या 16%मुळे यांना काय फरक पडत होता ओबीसीला. आता जे म्हणतायत ना की 50%च्या आतून आम्ही पण प्रश्न गंगाधरजी मुद्दा असा आहे की तो प्रश्न ओबीसींचा थोडी ना होता, तो प्रश्न आरक्षणाचा होता. जर तो एकट्या ओबीसींनाच आक्षेप असता तर न्यायालयाने मान्य केलं असतं. असं थोडे होतं, न्यायालयाने सांगितलं की हे आरक्षण देता येणार नाही. जे न्यायालयाने दिलं नाही ते ओबीसींच्या विरोधावर त्याचं खापर फोडून कसं काय चालेल? नाही ना, ते हायकोर्टात टिकलं ना. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री पण देवेंद्र सुप्रीम फडणवीस कोर्टात नाही साहेबांनी टिकलं. टिकवलं. परंतु सुप्रीम कोर्टाच्या काळात ताई उद्धव ठाकरे या महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते, शरद पवार त्या सरकारचे मार्गदर्शक होते. त्या दोघांनी दुर्लक्ष केलं आणि इथं मंगेश ससाने आणि ते ढोले पाटील या दोघांनी तिथं सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या बाबतीत उलट चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून ते आमचं आरक्षण घालवलं आणि त्याला हे जबाबदार आहेत. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर पण पुन्हा एसीबीसी मधलं आरक्षण दिलं, तेही तर नाही टिकलं. नाही ना, त्याची सुनावणी आहे. हेच लोक आहेत तिथं पण कोर्टात गेलेत ताई आणि ते उडवणारच आहेत. 50%च्या वरचं आरक्षण असं आहे गंगाधरजी की माझा मुद्दा असा आहे की दोन समाजांमध्ये तेढ का निर्माण होते? न्यायालयामध्ये जाणं हे काय चुकीचं थोडी नाही. न्यायालयामध्ये जाणाऱ्यांच्या जात बघून जर आपण लेबल लावणार असू तर कसं होईल? न्यायालय ही प्रक्रिया आहे ना आपल्या देशामधली, तिथे कुणीही जाऊ शकतं. त्या ताई न्यायालयात जायला विरोध नाही, परंतु त्या जर वेळेस मराठ्याला ते आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलेलं टिकलं असतं तर आज आम्हाला 50%च्या आतलं आमचं हक्काचं आरक्षण जे हे खात होते ते कधीही मागायची वेळ आली नसती. न्यायालयामध्ये जयश्री पाटील सुद्धा गेल्या होत्या की. मग जयश्री पाटीलचं आहेत ना, यांचेच हेच आहेत ना, जयश्री पाटील आहेत. ती केस त्यांनी केली पण हेच वकील होते ना, ससाने होते. ओबीसी समाजाच्या 2-4 याचिका आहेत ना, भुजबळांनी पैसे देऊन यांना वकील तिथं पाठवलेत ते. मग तेच म्हणायचं ना, आज या परिस्थितीला हेच लोक जबाबदार आहेत. जर ते आरक्षण टिकलं असतं तर आज मराठा ओबीसी संघर्ष निर्माण झाला नसता. अहो गंगाधरजी, मी तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही ते आरक्षण जणू काय मंगेश ससाणेंनी काढून घेतलंय असं म्हणताय. ते आरक्षण न्यायालयाने काढून घेतलंय तर न्यायालयामध्ये कुणी जायचं नाही का? म्हणजे असं आहे की जे आरक्षण न्यायालय चुकीचं ठरवतं ते फक्त न्यायालयामध्ये गेलो नाही म्हणून तसंच चालू ठेवायचं असतं का? मग ताई जे समजा सगळ्या कायदेशीर प्रक्रिया करून टिकलं, हायकोर्टात टिकलंच होतं ना. हायकोर्टात टिकल्यानंतर कोर्ट आहे ना, हायकोर्टाच्या वरती सुप्रीम कोर्टात टिकलं असतं तर मिळालंच. माझा मुद्दा आरक्षण टिकलं की नाही टिकलं हा नाहीये गंगाधरजी, माझा मुद्दा समजून घ्या. मुद्दा असा आहे की आपण जेव्हा हे मुद्दे आपापल्या समाजासमोर मांडतोय त्यावेळेस जसा भाषांवर आक्षेप आहे तसे हे मुद्द्यांच्या बाबतीत काय मांडलं जातं यावरही बोललं पाहिजे. कारण आपण न्यायालयाचा निर्णय कुठल्या एका जातीच्या नेत्यांवर थोपवणार असू तर मग दोन समाजांमध्ये तेढ जास्त निर्माण होते. मग त्यांना सगळ्यांना असं वाटतं की ओबीसींनी आमचं आरक्षण आम्हाला मिळू दिलं नाही. जे आरक्षण न्यायालयाने नाही मिळू दिलं त्याचं खापर ओबीसींवर फोडून कसं चालेल? ओबीसीवर फोडत नाही मी ताई. सर्वसामान्य ओबीसी, मराठा आणि ब्राह्मण, दलित, मुस्लिम सगळे गावगाड्यात एक आहेत. फक्त काही ओबीसीतल्या 4-5 जातीचे नेते ते मराठा आणि ओबीसी वाद लावतायत आणि त्यातून त्यांना राजकीय स्वार्थ साधायचा आहे. त्यांना त्यातून ओबीसीचा नेता मीच कसा श्रेष्ठ आहे, मीच कसं ओबीसी साठी काम करतो हे दाखवायचंय. त्यासाठी मराठा समाजाला एकटं पाडतायत, मराठा समाजाला विलन ठरवलं जातंय आणि जसं काय सगळं सत्ता मराठ्याच्याच हातात आहे असं दाखवलं जातंय. 1-2% पुढारी असतील, कारखानदार असतील, संस्थानिक असतील किंवा 1-2% समाजातले काही आहेत ते आमचे नाहीत. ते जरी जातीचे असले तरी त्यांना कधीही समाजाबद्दल प्रेम नाही. या धनदांडग्या प्रस्थापित मराठ्यांनी कधीही गोरगरीब
आणि गरजवंत मराठ्याला कधी मदत केलेली नाही ताई, हे वास्तव आहे. आणि वेळोवेळी मनोज दादा सांगत असतात की हा गोरगरिबांचा, गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. हा. आणि हे परिस्थिती अशी आहे की 95-99% जे गोरगरीब गरजवंत मराठे ते अतिशय मागास आहेत. ते वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, माळी समाज, त्यांची आणि आमची सामाजिक ठीक. स्थिती एक सारखी येत आहे. नाही, याच्याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. जे गोरगरीब आहे, जे खरंच सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही. मग तो ओबीसींनी मराठ्यांना करू नये आणि मराठ्यांनी सुद्धा ओबीसींना करू नये. नवनाथ वाघमारेजी, आता मुद्दा असा आहे की जर भाषेचाच प्रश्न येत असेल, जर नेत्यांनी विरोधाचाच प्रश्न येत असेल, तर मग मराठा समाजाचा असा आक्षेप आहे की ओबीसी समाजामध्ये सांगताना तर 300-400 जातींचा उल्लेख केला जातो, पण प्रत्यक्षात 2-3 जातींचेच नेते आहेत जे थांबा एक मिनिट, माझा प्रश्न नवनाथजी, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? चालेल. नवनाथजी, माझा प्रश्न पूर्ण होऊ देत ना. त्यांचा मुद्दा असा आहे की ओबीसी मधल्या 3-4 जातीचेच नेते विरोध करतात आणि विरोध करताना त्यांनी वापरलेली भाषा ही मराठा समाजाचा, नेत्यांचा अपमान करणारी असते. हे टाळता येणं शक्य नाहीये का? मग मनोज जरांगे यांचे मराठा समाजाचे नेते हे काय आमच्या आरत्या करते का? धनगराच्या लाकडं घातले त्यांनी. भुजबळ साहेबांचा विषय निघला तर पार ते खौट शेंगदाणा कुत्र्याच्या काय काही कितक्या खालच्या पातळीचं बोलते. मुख्यमंत्री त्या मातोश्रीविषयी बोलले, पत्नीविषयी बोलले, मुलीविषयी बोलले, अनेक महिलांचा अवमान केला. कोणी त्यांच्या विरोधात बोललं की लगेच आता वडेट्टीवार त्यांच्या विरोधात म्हणजे फक्त त्यांनी भूमिका मांडली किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे, हा जी आर आमचा रद्द झाला पाहिजे, हे जो 2 सप्टेंबरचा जी आर रद्द झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला होतो. हे लगेच तुटून पडतात आणि लगेच त्यांच्या राहुल गांधी पर्यंत लाल्या बिल्या बोलणं त्यांचं. आणि त्यांचं म्हणलं चल, आणि पुन्हा हे त्यांचे समर्थक काय म्हणतात की जरांगे पाटलाची मराठवाडी भाषा आहे. मग आम्ही बोललो तर आम्ही मराठवाड्यातले नाहीत का? आम्ही कुठं पाकिस्तान मधले का? आम्ही सुद्धा मराठवाड्यात राहतो. आम्ही बोलल्यावर आम्ही भावना दुखावण्याचा आम्ही जर बोललो असं तर आम्ही कधीही हे करू. परंतु जर तुम्ही बोललो तर तुम्हाला म्हणजे कुठं परमिशन आहे आणि आम्हाला बोललो तर म्हणजे आम्ही चुकीचं बोलतोय, ते अतिशय चुकीचं. दोघांकडून बी तुम्ही विचार केला पाहिजे आपण काय बोलतोय काय नाही. बोलताना दररोज अक्षरशः तोंडातून जे बोलताय शिवीगाळाचे प्रत्येक नेत्याला. जर कोणी आपली संविधानिक मार्गाने जर आंदोलन करत असेल, कोणी आपल्या मागण्या मांडत असेल, तर एखादा आंदोलक रस्त्यावर उतरलं की त्याला खालच्या पातळीत बोलायचं, त्याला धमकावायचं, त्याला फोन करून यांचे समर्थक, आता माझ्यासारख्याला हजारो कॉल्स येतात शिव्या देण्याचे, तर रेकॉर्ड जर बाहेर काढत मी अनेक नंबर एसपी ऑफिसला दाखल केले आहेत की अशा फोनवरून शिवीगाळ येतात. यांनी सोडलेली लोक आहेत अक्षरशः, यांच्या जवळपास 5-50 लोक जरांगे पाटलाच्या जवळ फिरणारे लोक की अक्षरशः फोन करून त्याचे व्हिडिओ करतात, फेसबुकला टाकतात आणि कशा शिव्या दिल्या बघा. त्याच्यातून त्याला पुन्हा आणखी लोकांना प्रोत्साहन मिळतं, आणखी ते दुसरे सुद्धा तयार होतात आणि शिव्या देण्याचं काम करतात. अक्षरशः आई माईवर शिव्या देण्याच्या, सगळ्यांचा उद्धार करण्याचं काम हे करतात. म्हणजे यांना परमिशन आणि बाकीच्या नाही का? आणि हे गावगाड्यात मारहाण करतात. एखाद्या व्यक्तीनं जर यांचे लोक सोशल मीडियावर फेसबुकवर काही लिहिण्याचं काम करतात आणि एखाद्या ओबीसी मधल्या तरुणांनी जर अनावधानाने लिहिलं तर त्याच्या घरी जाऊन त्याला माफी मागायला लावायची, त्याच्या तोंडाला काळा लावायचं, त्याला मारहाण करायचं का? हे संख्येने जास्त आहेत, मराठवाड्यात यांची लोकसंख्या जास्त आहे म्हणून मारहाण करायची का? आणि हे डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान. आताच काळकुटेजी म्हणली किंवा राजश्री शाहू महाराजांचा विषय राजश्री शाहू महाराजांनी दिलं. आणि शाहू महाराजांना तुम्ही मानता का? कधी शाहू महाराजांचं नाव घेतलं जरांगे पाटलांनी? कधी शाहू महाराजांचा फोटो त्या मंचावर ठेवला? आणि शाहू महाराजाला आम्ही मानतो, फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय, आम्ही भाषण करताना तेच बोलतो. परंतु तुम्ही फक्त झुंडशाही आणि गुंडेशाही एसआयच्या शिवार सगळं चाललंय, सगळी दादागिरी. कोणी काय बोललं की त्याला मारहाण आणि त्याच्या घरापर्यंत येण्याचा प्रकार सुरू आहे, ते अतिशय चुकीचं आहे. प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला रस्त्यावरली लढाई लढण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपले न्याय हक्क मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्याला जे करता येईल न्यायालयाच्या माध्यमातून असं रस्त्यावरली लढाई असं, परंतु लोकशाही मार्गाने एकमेकाचा आदर करून केलं पाहिजे. त्यांनी आदर केला तर आम्ही त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांचा आदर करू. परंतु त्यांनी सुरुवात करा, ते म्हणतात ना आम्ही मोठे भाऊ येतं, मग मोठ्या भावाची भूमिका निभावी, मोठ्या भावानी भाषा बदलावी, मोठ्या भावानी भुजबळांसारखे नेते. बर, ठीक आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. बोला गंगाधरजी, मोठा भाऊ असं तुमचा समाज आणि समाजातले नेते स्वतःला म्हणवून घेत असतात. मग मोठ्या भावानी थोडंसं नमतं घेऊन मोठ्या भावानी आता सुरुवाती म्हणजे आता जर हे विखार दोन्हीकडे पसरलेला असेल, मराठा पण आणि ओबीसी पण, तर मग मोठ्या भावाची भूमिका म्हणून मराठा समाजातल्या नेत्यांकडनं हा विखार किंवा ही अशी भाषा वापरणं थांबवलं जाणार आहे का? नक्की थांबवलं जाईल ताई, पण मला सांगायचंय अगोदर यांनी मराठा समाजाला असलेला विरोध सोडावा. आम्ही कुणीही मनोज दादा सहित आम्ही कुणीही काही बोलणार नाहीत.
मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणजे ओबीसी प्रवर्ग काय कुणाच्या एकाची जहागिरी नाही. घटनेनं सांगितलंय, आयोग असेल किंवा ज्याच्या पण ही नोंदी अट असतील कशी त्याला असू आरक्षण शकते? द्यावं म्हणजे लागेल. ही अट घालून जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही वापरणार, तर ते कोण ऐकणार आहे? जर त्यांची मूळ मागणीच ही आहे की आम्हाला या आरक्षणाच्या साठी जे GR काढलेले आहेत त्याला विरोध आहे, तर मग ते विरोध करणार ना. त्यासाठी ते न्यायालयामध्ये गेलेले आहेत. प्रश्न भाषेचा आहे, विरोध दोघांनीही करावा एकमेकांना आणि न्यायालयामध्ये जावं. मुद्दा भाषेचा आहे. जर विरोधच केला नाही तरच आम्ही भाषा थांबवू असा पवित्रा कसा काय चालेल गंगाधरजी? नाही, असं नाही म्हणत आहे मी. आमचा विरोध संपला तर विषयच मिटतोय. मराठा समाज आणि ओबीसी समाजात जे वातावरण निर्माण झालंय ना, ते अतिशय शांत होईल. ताई, ग्रामीण लेवलला खेड्यापाड्यात अतिशय वातावरण कलुषित झालंय. एकमेकाला कोणी बोलायला गेलंय. त्याच्यासाठी कशामुळे ही सुरुवात झाली? तर मराठ्याच्या आरक्षणाला विरोध केल्यामुळे झाली. मूळ तिथंय सगळं. म्हणून मी तो मुद्दा पण मांडला. असं नसता मी- गंगाधरजी असं कसं म्हणता येईल की तुम्ही एखादी मागणी करावी आणि त्याला कुणीच विरोध करू नये, ती सगळ्यांनीच विरोध मान्य करा ना. करावी, असं लोकशाहीमध्ये होत नाही ना. विरोध करा, परंतु संविधानिक भाषेत करा. अगोदर ते चुकीचं बोलतात, नंतर मनोदादा तेच बोलतात. तर मी तुम्हाला तुम्ही- म्हणतेय की संविधानिक भाषा जर दोन्हीकडनं वापरायची असेल तर मोठा भाऊ म्हणून तुम्ही त्याच्यात पुढाकार घेणार आहात का? नक्की घेऊ ना, नक्की पुढाकार घेऊ. सांगू आम्ही, मनोजदादा सुद्धा ऐकतील. आणि त्याच्याही अगोदर मग मोठा भाऊ आज अडचणीत आहे. मोठ्या भावाने एवढ्या दिवस तुम्हाला आमचं पवार साहेबांनी दिलेलं आमचं काढून मुद्दाम आमच्या अन्याय करून ते आरक्षण यांना दिलं, ते खातायत. ते आमचं आम्ही परत मागत असताना मग यांनी का विरोध करावं? हे पण ताई मुद्दा आहे ना आमचा. ही समाजाची भावना आहे ना, आमचं हक्काचं आहे. आमचं यांच्यापेक्षा अगोदर 1967च्या अगोदरच्या नोंदी आहेत आमच्या. निजामाच्या काळात आम्हाला आरक्षण होतं, ब्रिटिशांच्या काळात होतं. मग ते आमचं हक्काचं असणार आरक्षण. जर आमचं हे आतापर्यंत खात होते आणि आम्ही जर आता ते जागृत झाल्यानंतर आम्ही आमचं परत मागत असू, तर मग मराठा समाजाला विरोध होत असतील तर विरोधाला विरोध आणि ऍक्शनला रिॲक्शन येते. बरं, ठीक म्हणजे आहे, आता भाषेचं असं आहे म्हणताना गंगाधरजी, असं आहे की तुमची जी मागणी आहे ती जशी सरकारने मान्य केलेली आहे तशी ती रास्त असेल तर ती न्यायालय सुद्धा मान्य करणार आहे. त्यामुळे त्यांनी जरी विरोध केला तरी तो जर तुमची मागणी व्यवस्थित असेल आणि सरकारनं जर ते योग्य मार्गाने पूर्ण केलेली असेल तर न्यायालय ते थांबवू शकणार नाहीये. त्यामुळे कोण कुणाला विरोध करतो याच्यावरनं कुणाचं आरक्षण थांबू शकत नाहीये. मुद्दा इतकाच आहे की या गोष्टी जर न्यायालयाच्या पटलावर थांबवणाऱ्या असतील तर त्या न्यायालयाच्या पटलावरच थांबवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी नेत्यांनी वक्तव्य करून, एकमेकांच्या समाजाच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य करून जर वातावरण दूषित होत असेल तर ते होऊ देता कामा नये. आणि त्यासाठी प्रयत्न, मोठा भाऊ असू देत, छोटा भाऊ असू देत, खरं तर कुठल्याही समाजामध्ये असा मोठा भाऊ छोटा भाऊ संख्येच्या आधारे ठरवता येत नाही. त्यामुळे सगळे सारखे असतात लोकशाही प्रक्रियेमध्ये. सगळ्यांनी तो समजूतदारपणा दाखवला पाहिजे. निषेध जरूर करावा, मोर्चे जरूर काढावेत, न्यायालयामध्ये जरूर जावं, पण बोलताना भाषेचा स्तर खालावणार नाही आणि एकमेकांच्या समुदायांचा अपमान होणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंनी घ्यावी, इतकीच अपेक्षा आहे. आणि तसं झालं तर महाराष्ट्राचं जे पुरोगामी वातावरण आहे ते तसंच राहण्यास मदत होईल. आपण दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपापली मतं स्पष्टपणे सविस्तरपणे मांडलीत. दोघांचेही आभार. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.